नाही नाही साहेब आहेत साहेब नाहीत गेले आयडी टीमची गाडी कलेक्टरची गाडी आहे कलेक्टर आहे कलेक्टर आहे ते गाडी आहे कलेक्टरची अवघड आहे व्हिडिओ सगळ्या बच्ची कोणा पाठवून ते बघले काय जरा आदिवास चाल बाबू गाडी वर गेली वर गेला गाडी काय करा सातारचे कलेक्टर बघा सातारच्या कलेक्टरला भेटायला दिव्यांग बघा अरे रांगात आले पांगात आले दिव्यांग आले दिव्यांग आले दिव्यांग आले रांगात आले पांगात आले आडी साहेब कलेक्टर साहेब आहेत ना आम्ही कलेक्टर साहेब आहेत का आम्ही घालूया रांगात आमच्याकडे काष्टी आम्ही शिकून दिल्या बघले साहेबांच्या पाया पडा दिव्यांग भगवानचे दैवत आहे साहेब भेट घ्या लय काम करतात ते खरं अभिनंदन करतो आम्ही पंढरपूरची वारी झाली आमची वारी झाली बघितलं बस बस पंढरपूरची वारी झाली नाही पंढरपूरची वारी झाली आतापर्यंत अभिनंदनच करायला पाहिजे थांबा थांबा गुराले 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 काय कळत नाही का काय समोर बघा बघा काय केलं तुम्ही डिपार्टमेंटचा पोलीस नव्हता रातभर आमच्यापाशी एकही नव्हता नाही काय संबंध आहे दम नाही दिला मग काय जमत शांत दादा मी काय भाषा शैली दिव्यांग आतापर्यंत काय केलं साहेबांना तुम्ही मध्येच देता तुम्ही येता नाही 1 जुलैच्या मीटिंग आदेश काढलं 1 जूनच्या मीटिंगला किती आदेश काढलं का चौकशी लागली नाही आमच्या आवडीची भाषा पार आम्हाला लागलीची भाषा काय करायला सांगा मला आहेत ना साहेब आहेत का नाही 5 वर्षात तुम्ही एक काम करू शकत नाही तुम्ही माणसं आहे दवा काल लोटांगण आंदोलन घातल्यानंतर कलेक्टरने त्यांच्या हातातले बऱ्यापैकी प्रश्न सोडवले आणि आमच्या लक्षात आहे आणलं गेल्या 2 वर्षापासून त्यांचं घर पाडलेलं आहे कचऱ्याचं अतिक्रमण आहे आणि ते पूर्ण बी पाडलं ना ग्रामपंचायतीला उपयोग ना कुणालाच उपयोग असंच आहे त्यापेक्षा ते त्यांना आई हे पत्राचे शेड बांधून द्यावं म्हणून आम्ही काल आंदोलन सोडलं आणि आमच्या छोट्या छोट्या मागण्या होत्या आज समाजानं सुद्धा आम्हाला पाठिंबा पाहिजे असं दिला नाही आमचे आता नगरसेवक आहेत बाळासाहेब खंडारे रवी पवार हे आमच्यासाठी जीव तोडून येते असं समाजाने सुद्धा आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची भावना आहे आणि आम्हाला खरंच आम्ही खूप घटक आमचा वंचित आहे आज आमचा 2,500 मध्ये घर नाही चालत आम्ही कसं बसं जगतो या हे जगण्यात शासनानं जशी मदत करावी तशी समाजाने पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला मदत करावी ही आमच्या संघटनेची मागणी आहे असे बोलतो आणि थांबतो.
शासकीय कार्यालयाच्या दालनाबाहेर तुम्हाला लोळावं लागतंय, लोटांगण घालावं लागतंय, त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे नक्की? खूप वाईट घटना आहे आमची. आणि महाराष्ट्रात एक काळा दिवस लागतो. त्या अशी वेळ पुन्हा दिव्यांगावरच नाही, कुणावरच येऊ हे आमच्या. तुम्हाला काल जे आंदोलन केलं त्या प्रसंगी तुम्हाला कोणी दमदाटी केली का? हां, पोलीस बांधवांनी आमच्याशी कायमच दमदाटी करतात. पोलीस बांधवांना आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही अतिरेकी नाही किंवा आम्ही गुंड नाही, की आम्ही गुंड असल्यासारखं आमच्याशी वागू नका, माणूस म्हणून वागा आणि आम्हाला सहानुभूतीने आमच्याशी बोला आणि सहानुभूती दाखवा आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा आहे पोलिसांना.